वंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्धधर्म आणि संघ या महान कीर्तनाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेदांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी अकोला जिल्ह्यातील सिरसोली या गावामध्ये वानखेडे परिवारामध्ये सागर आणि रजनी यांचे सुपुत्र मौर्य यांचा प्रथम जन्मदिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. संपूर्ण वानखेडे परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यभरणाने प्राप्त हो. त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या ब्युरो ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करा. आज या मंगलमय प्रसंगी बाळ मौर्य याचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिनाच्या निमित्ताने वानखेडे परिवाराने आपल्या या वास्तूमध्ये बुद्धपूजा परिदेशना परित्राण पाठ दान पुण्य करण्याचा हा जो सम्यक संकल्प केलेला आहे. तर अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. तसे बड्डेचे कार्यक्रम संध्याकाळचेच असतात. वाढदिवसाचे कार्यक्रम नेहमी आपण सायंकाळचे करत असतो, कारण सायंकाळचं पण आहे सायंकाळचं पण आहे. पण त्यापूर्वी एक कुशलकर्म आपण करावं, पुण्यकर्म करावं आणि आपल्या घरामध्ये परिदेशना बुद्धपूजा आपण संपन्न करावी. आणि जन्मदिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना ऐकायला मिळाली. हा एक अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रामाणिक उद्देश वानखेडे परिवाराने आपल्या मनामध्ये निर्माण केला. आणि आज बघा जळगाववरून धंदेला त्याने बोलवलं. इथे तुम्हाला धम्मदेशना देण्यासाठी बुद्धपूजा करण्यासाठी म्हणजे धम्मदेशना श्रवण करणे, कुशलकर्म करणे, पुण्यकर्म करणे हे सहज आणि सोपं नसतं. बघा पुण्यकर्म करणं एवढं सोपं आहे का? धम्मदेशना श्रवण करणं एवढं सोपं आहे का? किंवा धम्मदेशना देणं सुद्धा एवढं सोपं नाही. आता बघा तुम्हाला अर्ध्या तासाची पाऊण तासाची धम्मदेशना देण्यासाठी म्हणजे वानखेडे परिवाराला सुद्धा परिश्रम करावे लागले आणि आम्हाला सुद्धा परिश्रम करावे लागले. इथपर्यंत येण्यासाठी आम्ही सकाळी 5:30 वाजता उठलो. 5:30 वाजता उठलो, फ्रेश झालो. 6 वाजता गाडी स्टार्ट केली, जे स्वतःच ड्रायव्हिंग केली मी. आणि 6 वाजता ड्रायव्हिंग करून बघा 4 तासामध्ये इथे पोहोचलो. 6 4 10 म्हणजे 4 तासाची गाडी चालवलेली आहे. म्हणजे 4 तास प्रवास केला तुम्हाला अर्धा तास धम्मदेशना देण्यासाठी, पाऊण तास धम्मदेशना देण्यासाठी. एवढी सोपी आहे का धम्मदेशना देणं? किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं एवढा सोपा आहे का? आम्ही चालूच लागलो. सिरसोली काय गाव येऊच नाही लागलं. पण आता येते मग येते, आता येते मग येते. म्हणजे 9:30चा अंदाज दाखवला होता बघा. अर्धा तास इकडे छोटे छोटे रस्ते असल्यामुळे आणि बळददाराचे रस्ते असल्यामुळे मग अर्धा तास आम्हाला पुन्हा लेट झाला. नाही तर आम्हाला लोकेशननुसार 9:30 बरोबर इथे लोकेशन दाखवलं होतं. पण अर्धा तास म्हणजे इकडे रस्ते छोटे असल्यामुळे अधिक लागला. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की धम्म प्रचार करणे, धम्मदेशना श्रवण करणे
अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे बघा. म्हणजे या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण केक कापतो, उत्सव साजरा करतो, ते तर केलंच पाहिजे. ते केलं नाही पाहिजे असं बिलकुल नाही. आनंद व्यक्त केला पाहिजे, उत्साह आपण साजरा केला पाहिजे, पण त्याच्या सोबत संस्कार सुद्धा आपल्या लेकरांना बघा देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण संस्कार जर आपण चांगले दिले, संस्कारेण संस्कृती असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे संस्कारामधून संस्कृती टिकत असते. जर तुम्ही तुमच्या लेकरांना चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, कारण बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, पण तुमचे लेकरं जर चांगले नसतील तर ती संपत्ती टिकवतील का? टिकवणार नाही. किती संपत्ती तुमच्याकडे असू द्या, करोडो रुपये असू द्या, पण तुमचे मुलं जर चांगले नसतील, व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, आई वडिलांनी लय मेहनतीने कमावलं, लय परिश्रमाने कमवलं, परंतु मुलगा मात्र चांगला निघाला नाही. आणि वडिलांनी मेहनतीने परिश्रमाने कमावली संपत्ती लेकानं मात्र धुळीस मिळवली किंवा अशीच उडवली असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. आणि तशा घटना आपल्याला घडायला पाहायला सुद्धा मिळतात. असं का होतं? कारण लेकरांना आपण तसे संस्कार देतो. म्हणून बाबासाहेब सांगतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे. आपल्याकडे जर संपत्ती नाही, पण आपले मुलंबाळ शीलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, मेहनती आहे, परिश्रम करणारे आहे, तर संपत्ती कमवण्यासाठी बघा वेळ काही लागत नाही. आणि त्यामुळे भौतिक संपत्ती तुमच्याकडे नसावी असं बिलकुलच नाही आहे. तुम्ही संपत्ती कमावलीच पाहिजे, कारण तुम्ही ग्रस्त लोक आहात, तुम्ही संसारिक लोक आहात. तर संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याकडे धनसंपत्ती सुद्धा असावीच, परंतु त्याच्या सोबत आपण आपल्या लेकरांना धम्माचे संस्कार सुद्धा दिले पाहिजे. जर धम्माचे संस्कार जर तुम्ही त्यांना दिले, तर मग आपल्याला पश्चाताप करण्याची बघा वेळ येत नाही. नाहीतर मुलं बाळ जर चांगली नसतील तर मग पश्चाताप कोणाला होतो? पश्चाताप आई वडिलांनाच होतो. मग म्हातारपणामध्ये आपल्याला सुस्त, आणि म्हातारपणामध्ये मग आपण असं म्हणतो की मी लेकरांना जर चांगले संस्कार दिले असते तर हे दिवस मला पाहायला भेटले असते, असं म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये. असं का होतं? कारण आपण त्यांना आई वडिलांची सेवा कशी करावी, वडीलधाऱ्यांचा सन्मान कसा करावा हे शिकवत नाही. आपणच आई वडिलांची सेवा करत नाही, आपल्या संसाराची सेवा करत नाही, त्यामुळे आपले लेकरं करत नाहीत, आपले मुलं करत नाहीत. आणि त्यामुळे बघा संस्कार जसं पेराल तसं उगवेल. निसर्गाचा नियम आहे की नाही? जसं पेराल तसं उगवते. तुम्ही जर चांगले संस्कार दिले तर चांगली संतती निर्माण होते. आता तुम्ही सारे शेतकरी आहे, सर्व शेतामध्ये जाता तुम्ही. शेत जर चांगल्या प्रकारचं असेल आणि त्या चांगल्या प्रकारच्या शेतामध्ये जर चांगलं बीज टाकलं आपण, तर उत्पन्न चांगलं येते की नाही? नाही. तुम्ही जर असं म्हणसाल मी लय हुशार शेतकरी आहो, त्या शेतामधलं गवत काढत नाही, ऐक ना, त्या शेताला नांगरत नाही, त्या शेताला उखरत नाही, आणि अशा प्रकारे पाऊस पडल्याबरोबर तणाने युक्त असणाऱ्या शेतामध्ये मी खूप चांगलं बीज टाकतो, उत्पन्न येईल का? बिलकुल येणार नाही. जर तुम्हाला असं वाटतं की शेतामध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारचं आलं पाहिजे, तर तुम्ही त्याला नांगरलं पाहिजे, त्याला वखरलं पाहिजे, त्याचा काडी कचरा काढला पाहिजे, त्याला स्वच्छ केलं पाहिजे. आणि जेव्हा मिरगाचा पाऊस पडतो तेव्हा तुम्ही चांगलं पेरलं पाहिजे, तेव्हा उत्पन्न येतं. अगदी धम्म सुद्धा तसंच आहे, आपलं मन सुद्धा तसंच आहे. कारण भगवंत स्वतःला शेतकरी म्हणतात. कसी भारद्वाज नावाचं एक सुत्ता आहे बघा बौद्ध साहित्यामध्ये. त्या सुत्तामध्ये भगवंत म्हणतात मी सुद्धा एक शेतकरीच आहे. कारण एकदा भगवंत भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये फिरत असतात, तर एका शेतावरती 500 नांगर चालत असतात. कसी भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण असतो, तर त्याच्या शेतावर 500 नांगर चालत असतात. आणि मग भोजनाची वेळ होते. मग भगवंताला असं वाटतं की आता इथं लोक भोजन करत आहेत, तर आपण सुद्धा तिथं जावं आणि आपल्याला सुद्धा थोडं काही भिक्षा मिळेल, भोजन मिळेल. तर तिथे भगवंत जेव्हा जातात, बाजूला उभे राहतात. उभं राहिल्याबरोबर तो कशी भारद्वाज ब्राह्मण भगवंताला म्हणतो की अरे श्रवण गौतमा, मी नांगरतो, पेरतो, वखरतो, शेती करतो, तू तर मात्र तरुण आहेस, तुझे केस काळेशार आहेत, तुझे बाहू बलदंड आहेत, आणि तरुण असताना तू असं भिकाऱ्यासारखं का मागतो, असं भीक तू का मागतो? तू मेहनत कर, तूही परिश्रम कर, तूही शेती पीक आणि तू सुद्धा खा. तर भगवंत म्हणतात की मी सुद्धा शेती करतो, मी सुद्धा एक शेतकरी आहे, पण तू ही जी शेती करत आहे तुझ्यासारखी शेती मी करत नाही. मी मनुष्यांच्या मनाची शेती करतो, मी मनुष्याच्या मनाची शेती करतो.
आणि मनुष्याच्या मनामध्ये अमृत रूपी निर्वाण मार्गाची फळं मी काढत असतो. भगवंत असे म्हणतात की मी मनुष्याचं शेत नांगरतो. मनुष्याच्या मनातील मी जे काही तण आहे, तण म्हणजे काय, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला मी नष्ट करतो. कारण भगवंताचा धर्म मानवी मनाला प्रसन्न करणारा आहे, मनातील विकाराला नष्ट करणारा आहे. तर मी लोकांच्या मनातील विकार नष्ट करतो आणि श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अनंत, निर्वाणगामी अवस्थेची मी शेती करत असतो. धम्मरसं सबरसं जिनाती, असं भगवंताने म्हटलं बघा. धम्मरसासारखा रस या संसारात दुसरा कोणताच नाही. आंब्याचा रस गोड आहे, आंब्याचा रस गोड असतो, कधी आंबट असतो, आंबट असतो, गोड असतो, वेगवेगळ्या प्रकारचा असतो. परंतु धम्माचा रस असा असतो की तो नेहमी गोड असतो. जो मनुष्य धम्मरस चाखतो, जो मनुष्य धम्मरसाला जाणतो, समजून घेतो, तर बघा त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख प्राप्त होत असते. कारण आपल्याला सुख मान, कोणाला असं वाटतं मी दुःखी असावं? या संसारामध्ये असा कोणता व्यक्ती आहे की त्या मनुष्याला असं वाटतं की मी दुःखी राहावं? तुम्हाला वाटते का? कोणाला असं वाटतं की मी दुःखी असावं, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असाव्या, संकट असावं? असं कोणालाही वाटत नाही. बरं समजून घ्या, मग आपल्याला असं वाटतं की मी सुखी राहावं किंवा मी सुखी राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग सर्वच लोक सुखी असतात का? तुम्ही सर्व लोक सुखी आहे का? काही ना काही थोडं छोटं मोठं दुःख असते की नाही आपल्याला? म्हणजे जीवनामध्ये बघा छोटे मोठे दुःख प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही सुखाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग सुखाने जीवन आपण कधी जगू शकतो? तर फार सोप्या गोष्टी भगवंताने सांगितल्या, छोट्या छोट्या गोष्टी भगवंताने सांगितल्या. जसं आपल्या मनातील राग आहे, आपल्या मनातील द्वेष आहे, आपल्या मनातील मोह आहे, या विकाराला आपण नष्ट केलं पाहिजे. आपण 5 शीलाचं आचरण केलं पाहिजे. जसं तुम्ही पंचशील ग्रहण केलं, मी प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अकुशल कर्म व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, निंदालास्ती करणार नाही, चाडी चुकली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिले पदार्थाचं मी सेवन करणार नाही. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर भगवंत म्हणतात की त्या मनुष्याने या 5 शीलाचं आचरण केलं पाहिजे. मी विहारामध्ये जाता, विहार आहे तुमच्याकडे, आताच आमची गाडी विहारासमोर थांबली होती. वर्षावास करता तुम्ही? वर्षावास करता? नाही 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 का? हो नाही, एक तर हो म्हणा, नाही तर नाही करत नाही. आपापल्या घरामध्ये, अच्छा, म्हणजे आपापल्या परिवारामध्ये समजा वर्षावासामध्ये आपण ग्रंथाचं वाचन करत असतो, केलं पाहिजे. जर विहार असेल समजून घ्या, तर सार्वजनिक विहारामध्ये आपण केलं पाहिजे. 5 महिला असतील, 10 महिला असतील, 20 महिला असतील, एकत्र येऊन आपण विहारामध्ये केलं पाहिजे. आणि जर समजा विहारामध्ये आपलं नसेल, विहार तर आहेच आपल्या गावामध्ये, इतरच बघितलं मी, तर मग आपण आपल्या घरी सुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं बघा, तर संस्कार निर्माण होतात, आपल्या मुलांवरती संस्कार निर्माण होतात. कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेबांवर सुद्धा संस्कार होते. कारण बाबासाहेब असं म्हणतात की मी बौद्ध धर्माचा जो स्वीकार करत आहे, माझं मन हे धार्मिक अगदी लहानपणापासूनच आहे. कारण रामजी बाबा कबीरपंथी होते आणि कबीरपंथी असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये रोज कबीरांचे दोहे म्हटल्या जायचे. बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत आम्ही दोहे म्हणत नाही तोपर्यंत आम्हाला भोजन सुद्धा मिळत नसते. बाबासाहेबांचे संस्कार आहेत ना. मग बाबासाहेब जर एवढे संस्कारित होते, एवढे धार्मिक होते, एवढे धम्ममान होते, तर मग बाबासाहेबांच्या आपण अनुयायी आहोत, बाबासाहेबांच्या आपण लेकरं आहोत. तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये बघा आपल्या लेकरांना धम्म संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लहानपणी संस्कार देऊ शकतो आपण. एकदा जर लेकरं तुमचे मोठे झाले, नंतर मात्र तुम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. नंतर जर तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर मग आता तुम्हाला सगळ्याच अनुभव आहे की नाही, त्याचा काही सांगायची गरज नाही. मग लेकरं आपले उलटं बोलतात, आपल्याला उलटून बोलतात. मग लोक समजतात की आता हा मोठा झाला, याला काही सांगून फायदा नाही. जसं उदाहरण दिलं भगवंताने, जसं ओलं लाकूड आहे, ओल्या लाकडाला तुम्हाला जसं वाकवायचं असेल तसं तुम्ही वाकवू शकता. पण ते लाकूड जर सुकलं, वाळलं लाकूड जर त्याला तुम्ही वाकण्याचा प्रयत्न केला काय होते? पडून जाते.
अगदी संस्कार सुद्धा तसेच असतात. लहान लेकरांना लहानपणामध्ये आपण बघा संस्कार दिले पाहिजे. मोठेपणी जर आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तर ते काही आपलं ऐकत नाही. आणि आताच्या लेकरांना तर बोलायची गरज नाही. थोडंसं बोललं, थोडंसं कशाला, त्यांच्या हातात तुम्ही मोबाईल घ्या. जर तुम्ही लेकरांना समजा मोबाईल दिला एक 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी आणि त्यांच्या हातातून जर तुम्ही मोबाईल घेतला आणि पुन्हा जर दिला तर तो कधी फेकून देईल मोबाईल याची शाश्वती तुम्हाला सुद्धा राहणार नाही. कारण लगेच राग येतो बघा लेकरांना. आता पहिले मास्तर लोक, गुरुजी लोक मारत होते लेकरांना. अभ्यास करत नाही पण आता मारतात का? मारत आहेत. का मारत नाही? कारण आई वडील म्हणतात की आमच्या लेकरांना तुम्ही का मारलं, आमच्या लेकरांना मारायचं नाही, त्याच्यामुळे ते मारत नाही. पहिले असं होतं की आई वडील सांगायचे मास्तर यांना 2-4 हाणामध्ये ठोके चांगले, म्हणजे हा चांगला सुधरेल. म्हणजे मारून तोडून संस्कार बघा दिले जात होते. परंतु आज मात्र परिस्थिती उलटी आहे. आणि त्यामुळे बघा आपल्याला आपलं नैतिक असं कर्तव्य आहे की आपले मुलं बाळ चांगले बनले पाहिजे, शिलवान बनले पाहिजे, गुणवान बनले पाहिजे. माता पित्यांच्या ते हातामध्ये असते बघा. कारण माता पिता अधिक काळ आपल्या जवळ असतात आणि त्यामुळे नेहमी आपण धम्माचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे बघा. रोज आपण किमान पंचशील घेतलं पाहिजे. आता बुधरूप आपल्याकडे असते, बाबासाहेबांचं रूप आपल्याकडे असते, तर किमान रोज सकाळी आपण पंचशील आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे. सगळ्यांना आपण एकत्र बसवलं पाहिजे आणि सगळ्यांना एकत्र बसून आपण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. एकतर सकाळी केलं पाहिजे किंवा आपण संध्याकाळी ग्रहण केलं पाहिजे. त्यामुळे होते असं की आईवडिलांचा सन्मान करणे, वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करणे, वंदना करणे, नम्रता खूप आवश्यक आहे बघा. आपल्याला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर आपलं मन नम्र असणं अत्यंत गरजेचं आहे. लवचिक मन आपलं असणं अत्यंत गरजेचं आहे. जर मनुष्य क्रोधी असेल, रागिष्ट असेल, द्वेषी असेल तर त्या मनुष्याचं मन लवचिक नसते बघा. तो मनुष्य क्रोधी असतो आणि क्रोधामुळे मनुष्याच्या मनामध्ये मनुष्याची हानी होत असते बघा. भगवंताचा धर्म बघा आपल्या हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. डाकू अंगुलीमालासारखा व्यक्ती बदलू शकतो. साहित्यामध्ये आपण ऐकतो की नाही किंवा आपण गाण्यामध्ये ऐकतो की नाही, डाकू अंगुलीमालासारखा व्यक्ती बदलू शकतो. किती खून केले होते त्यांनी? 999 खून. 999 लोकांना त्यांनी मारलं होतं, त्यांचा खून केला होता. तरी सुद्धा बघा तो मनुष्य बदलला की नाही? भगवंतामुळे बदलला आणि शेवटी मात्र तो अनंत झाला. पटाचारासारखी स्त्री किती दुःखी होती तिचा मुलगा वारल्यामुळे, पण भगवंताच्या सहवासामध्ये आल्यामुळे ती सुद्धा बदलली. किसा गौतमी सारखी स्त्री बदलली बघा. आम्रपाली सारखी स्त्री, आम्रपाली सारखी जी अकुशल कर्म करणारी होती, वाईट कर्म करणारी होती, परंतु आम्रपाली सारखी स्त्री सुद्धा भगवंताच्या सहवासामध्ये आली आणि बदलली. आपले कर्म तर खूप चांगले आहे, आपण तर खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, आपण तर सदाचारयुक्त जीवन जगतो. आपल्यामध्ये तर तेवढा क्रोध सुद्धा नाही, आपल्यामध्ये तर तेवढं अकुशल कर्म करण्याची भावना सुद्धा नाही, आपलं मन तर तेवढं वाईट सुद्धा नाही. मग आपण का नाही बदलू शकत? आपण सुद्धा बघा बदलू शकतो. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण आपल्या मनाला चांगल्या प्रकारच्या विचारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढा अधिक वेळ आपल्याला मिळतो त्या वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे. कारण कधी केव्हा कुठे काय होईल हे काही सांगता येत नाही. क्षणाचा भरोसा नाही बघा. काल आम्ही वैशाख म्हणजे 2 तारखेला एका ठिकाणी गृहप्रवेश करायला गेलो, म्हणजे जळगावचे शहरामध्ये, आणि प्रवचन चालू होतं. प्रवचन 10-15-20 मिनिटापर्यंत झालं आणि लगे बातमी कळाली की म्हणजे ज्या ताई होत्या त्यांचे सासरे वारले बघा. म्हणजे सुखाचा कार्यक्रम, अगदी आनंदी सर्व, अनेक क्षणामध्ये बघा बातमी कळाली की सासरे मृत्यूला प्राप्त झाले. एका क्षणामध्ये बघा सुखी होते, एका क्षणामध्ये दुःखी झाले. कारण मनुष्याच्या जीवनाचा बघा भरोसा नाही, बिलकुल भरोसा नाही. एकदा श्रावस्तीमध्ये बघा राजगृहाचा व्यापारी श्रावस्तीमध्ये येत असतो व्यापार करण्यासाठी, आणि व्यापार करण्यासाठी आल्यानंतर अचानकपणे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर तो विचार करतो की अरे यावेळेचा पावसाळा फारच लवकर सुरू झाला, आता पावसाळ्यामध्ये आपण काय परत जाऊ शकत नाही, कारण 500 गाड्या तो घेऊन श्रावस्तीमध्ये येत असतो. मग तो असा विचार करतो की 4 महिने आता मला इथंच राहावं लागेल पावसाळ्याचं, आणि पुन्हा 2 महिने
मला व्यापार करण्यासाठी राहावं लागेल. म्हणजे 6 महिन्यापर्यंत आता मला घरदार सोडून इथं राहावं लागेल, असा तो मनामध्ये विचार करतो. त्या क्षणी बघा भगवंत भिक्षाटन करण्यासाठी निघत असतो. म्हणजे जीवन किती क्षणभंगुर आहे, जीवन किती कमी आहे, अल्प आहे आपलं. या उदाहरणावरून तुमच्या लक्षामध्ये येईल बघा. तर त्या ठिकाणी भगवंत स्मित हास्य करतात. आनंदपती विचारतात की भगवान आपण का हसला, काय कारण आहे? स्मित हास्य आपण केलं तर भगवंत म्हणजे आनंद हा तो समोरचा व्यापारी दिसत आहे. आनंद म्हणतो हो भगवान दिसत आहे. तर तो असा विचार करत आहे की 6 महिन्यापर्यंत मी श्रावस्तीमध्ये राहणार आहे. परंतु आनंद त्याला माहीत आहे का तो 6 महिन्यापर्यंत जिवंत राहणार आहे? आपल्याला माहित आहे का की आपण किती जिवंत राहणार आहोत? आपण सांगू शकतो का? निश्चितपणे सांगू शकतो की मी एवढं वर्ष जगू शकतो, एवढे महिने जगू शकतो, एवढे दिवस मी जगू शकतो, असं कोणीही सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही. आणि भगवंत म्हणतो की त्याला माहीत आहे का की तो 6 वर्ष जीवन जगत आहे? तर भगवंत आनंद म्हणतो की भगवान होऊ शकते, कारण तो धष्टपुष्ट आहे, तो धनवान आहे, आपल्या पैशाच्या बळावरती तो जिवंत राहू शकेल, त्याचं आरोग्य चांगलं आहे. तर भगवंत म्हणजे आनंद नाही, तो अगदी त्याचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे. असं म्हटल्याबरोबर आनंद म्हणते की भगवान असं आहे का? तर हो, मग काय करू भगवान? अरे जाऊन त्याला सांग, त्याला तू सजग कर, कारण तो अज्ञानामध्ये जीवन जगत आहे. तो काय विचार करतो की 6 महिन्यापर्यंत मी इथे राहणार आहे, परंतु त्याचा आयुष्य तर 7 दिवसाचा आहे. मग आनंद त्याच्याकडे जातात, त्याच्यासोबत वार्तालाप करतात आणि त्याला ती सत्यता सांगतात. त्याला एकदम आश्चर्य वाटते. तो भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो भगवान खरंच माझं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. तर भगवंत म्हणाले हो, तुझं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. बरं समजून घ्या, असं जर आपल्याला डॉक्टरने सांगलं की तुमचं जीवन फक्त 7 दिवसाचं आहे, काय करता तुम्हाला? नाही, तुम्हाला आयुष्य चांगलंच आहे, हे उदाहरण म्हणून सांगत आहे. तुम्ही असं नका समजू किंवा तुमचं आयुष्य 7 दिवसाचं आहे. पण असं डॉक्टरला सांगितलं तुम्हाला की बा 7 दिवसात तुमचं आयुष्य आहे, तर काय करता तुम्ही? असं जर समजलं आपल्याला तर आपण रडेल ना, आक्रोश करेल, कारण अरे माझं 7 दिवसाचा आयुष्य आहे. मनुष्य रडेल बघा. एखादा मनुष्य जरा जास्त थोडा त्याच्यापेक्षा हुशार असेल तर तुम्हाला अरे 7 दिवस आहे का, मग चला खाऊन पिऊन घेऊ द्या, काय सांगता येत नाही की खाऊन पिऊन घेऊ द्या म्हणतात. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बघा लोकांनी तेच केलं. कोरोनामध्ये केले की नाही, लोकांना असं वाटायचं की आता आम्ही मरतो, पण चांगलं चांगलं बघा खाऊ जीवन जगत होते. लोकांना असं वाटतं की खाणे म्हणजे जीवन आहे. अनेक लोकांना तसं वाटतं खाणारा मनुष्य खाईल. एखाद्या मनुष्याला असं वाटेल ज्याला आवड आहे भांडायची, ते मला 7 दिवस आहे तर घेऊ द्या भांडून. दुश्मनी राहते ना आपली कोणाबद्दल, आहे की ना, मनामध्ये वैरत्व असते. मग 7 दिवस आपण आहो तर भांडून घेऊन द्या असं म्हणत. एखादा मनुष्य चांगला असेल तर मला अरे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना भेटू द्या, नातेवाईकांना भेटू द्या, अपतेष्टांना भेटू द्या असं म्हणेल. आणि कोणती चांगला असेल तर तो चांगलं जीवन जगेल. तर तो म्हणेल की भगवान मी काय करू? भगवंत म्हणाले अरे 7 दिवस तुझ्याकडे आहे, या 7 दिवसामध्ये तू काहीही करू शकतो. लगेच तो भगवंताला गुडघ्यावरती बसतो, प्रणाम करतो आणि म्हणतो भगवान 7 दिवसापर्यंत भिक्खू संघासह माझ्या भोजनाचं निमंत्रण आपण स्वीकारावं. 7 दिवस बघा तो भगवंताला भिक्खू संघाला भोजनदान देतो, दानपुण्य करतो. 7 दिवसापर्यंत बघा तो धम्म श्रवण करतो आणि खरोखर 8व्या दिवशी तो मुक्तीला प्राप्त होत असतो. जेव्हा आनंद म्हणते विचार की भगवान तो सुगतीला गेला का दुर्गतीला गेला? कुठे गेला असेल? सुगतीला गेला का दुर्गतीला गेला? सुगतीला गेला तो, कारण 7 दिवसापर्यंत त्याला बघा पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, परित देशना श्रवण केली, भिक्खू भगवंताच्या धम्मदेशना ऐकली. म्हणजे मनुष्याला मृत्यू सुद्धा सुखाचा येऊ शकतो जर आपले कर्म चांगले असतील तर. पण कर्म जर चांगले नसतील तर मृत्यू सुखाचा येईल का? बिलकुल सुखाचा येणार नाही. त्यामुळे बघा लोक बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात आणि त्यामुळे मनुष्याला मृत्यू येत नाही. काही लोक बघा आपण पाहतो मरत नाही, त्यांना त्रास होतो, त्यांना वेदना होतात, असह्य अशा वेदना होतात आणि तो स्वतः व्यक्ती म्हणतो की मला मृत्यू काय येत नाही. किंवा घरचे लोक सुद्धा म्हणतात की बा यांना मृत्यू काय येत नाही,
कारण त्यांना बघा वेदना होतात, त्यांना त्रास होतो. भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्माचा तो विपाक असतो. इथेच कर्माचा वेळ भेटतो आपल्याला. आपण जर अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं, दुराचरण केलं, तर त्याचे कर्म इथेच असतात. स्वर्ग आणि नरकाची भावना इथेच असते बघा. आणि त्यामुळे नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. मनुष्य जर मृत्यूला प्राप्त झाला तर 4 लोकांनी हळहळ केली पाहिजे की अरे चांगला माणूस होता, चांगली बाई होती, चांगली स्त्री होती, मात्र जायला पाहिजे नव्हती. पण काही मनुष्य गेले तर लोक काय म्हणतात, बरं झालं गेलं म्हणतात, धरतीचा भाग कमी झाला म्हणतात. कारण चांगले लोक नसतात बघा. वाईट लोक गेले की लोकांना दुःख होत नाही, पण चांगले लोक गेले की बघा लोकांना दुःख होते. जसं आता बाबासाहेब आपल्यामधून गेले, आपल्याला दुःख होते की नाही? नक्कीच, कारण आपल्यासाठी ते प्रेरणास्थान होते, आपले आदर्श होते. आणि त्यामुळे बघा चांगलं जीवन आपण जगतो. हे नश्वर जीवन आहे, क्षणभंगुर जीवन आहे. कधी काय होईल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं आपल्याला जेवढं आयुष्य असतं, 50 वर्षाचं आयुष्य, 60 वर्षाचं आयुष्य, 40 वर्षाचं आयुष्य, 70 वर्षाचं आयुष्य, तर जेवढं मिळालेलं आपलं आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. नेहमी आपण मैत्री भावना केली पाहिजे. एकमेकांसोबत प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा. कारण हे जीवन क्षणभंगुर आहे. आणि त्यामुळे आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, पंचशीलाचं आपण आचरण केलं पाहिजे. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आपण उपवासशील पालन केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. वर्षामासाच्या कालावधीमध्ये आपण ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, धम्मदेशना ऐकली पाहिजे. आणि त्यामुळे बघा पुण्य होतं आपलं. ठोकन ठोकन पुण्य करून आपण व्यवहारामध्ये म्हणतो की नाही, थेंबा थेंबाने तळ साचतं. अगदी थोडे थोडे पुण्य जर कर्म केले तर आपल्या पुण्याचा संचय बघा अधिक अधिक वाढत असतो. आणि त्यामुळे आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, चांगले कर्म करावे. आज या मंगलमय प्रसंगी मौर्य यांच्या प्रथम जन्मदिनाच्या निमित्ताने वानखेडे परिवाराने आज हे जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दानकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने वानखेडे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि युगात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी अव्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.